तर नमस्कार, मी सायली सावंत, तुमचे फ्युचर सायकोलॉजिस्ट। तर आज आपण ओव्हर थिंकिंग म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत। ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत राहणे, जसे की एक्झामबद्दल, करिअरबद्दल, फ्युचरबद्दल आपण खूप जास्त विचार करत राहतो। ओव्हर थिंकिंग ही काही वेळेपुरती, काही गरजेपुरती मर्यादित ठीक आहे, पण जेव्हा एखादी मर्यादा ओलांडून आपण खूप जास्त विचार करू लागतो तेव्हा ते कुठे ना कुठे आपल्या आत्ताच्या वेळेला, आजच्या दिवसाला नष्ट करतात, जेणेकरून आपली मनस्थिती कार्य करायची कमी होते। याच्यामुळे आपल्या दुष्परिणाम दिसतात, जसे की आपलं मन एकाग्रत राहत नाही, मन सतत अस्वस्थ राहतं, आपण छोट्या गोष्टींची खूप जास्त चिंता करू लागतो, कधी कधी तर आपण एका निगेटिव्ह वेने जातो। त्यामुळे आपल्याला खूप जास्त एकटं राहायला आवडू लागतं, हव्या असणाऱ्या गोष्टी देखील नको नको वाटू लागतात। या सर्व गोष्टींमुळे आपल्याला कुठे ना कुठे सायकोलॉजिकल डिसऑर्डर व्हायची शक्यता जास्त असते, जसे की OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, म्हणजे एखाद्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे आणि त्याच गोष्टी पुन्हा करण्याची इच्छा होणे, जसे की वारंवार फोन चेक करत राहणे, वारंवार हात धुणे आणि सारखे दरवाजा लॉक आहे की नाही हे चेक करत राहणे। तर ह्याचे उपाय काय? ह्याच्यावरचे 5 उपाय। सर्वप्रथम डीप ब्रीदिंग, श्वास आत घेणे सोडणे, जेणेकरून आपलं मन रिलॅक्स होतं, आपलं लक्ष केंद्रित करण्याची शक्ती जास्त वाढते। दुसरं म्हणजे स्वतःचे थॉट्स एका डायरी किंवा नोटबुकमध्ये लिहून काढणे, जेणेकरून आपले त्रास आपण तिथे मांडू शकतो। तिसरं म्हणजे आताच्या प्रेझेंट मुमेंटला जगणे, ना भूतकाळ ना भविष्य, आता वर्तमानात काय चालू आहे यावर लक्ष देणे आणि त्यात काय चांगलं करता येणे ह्याचा विचार करणे। चौथं म्हणजे स्वतःला प्रश्न विचारणे की आपण जे विचार करत आहोत ते योग्य आहेत का, कारण खूप वेळा आपले विचार काल्पनिक असतात, पण जेव्हा आपलं मन आणि डोकं एकत्र येऊन विचार करू लागतात तेव्हा ते खरे विचार असतात। तर त्याच्यावरती विचार करून त्याच्यावर योग्य ते काम करणे खूप गरजेचे आहे। पाचवं म्हणजे बिझी राहणे, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, जसे की वॉकिंग करणे, डान्सिंग करणे, कुकिंग करणे, या सर्व हॉबीज आपलं केल्याने आपलं मन डायव्हर्ट होतं आणि आपण त्या गोष्टी आवडीने आनंदाने करू लागतो आणि कुठे ना कुठे ते आपल्याला आवडून आपलं एक प्रकारे आयुष्य बदलण्याचं एक मेन कारण बनवून जातं। तर अशा सायकोलॉजिकल माहितीसाठी आपल्या लर्न विथ सायक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत आणि तुम्हालाही ओव्हर थिंकिंग होते का आणि त्याच्यावर तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद।